मी असं म्हणालो की शहरी नक्षलवाद म्हणजे नेमकं काय? तुम्ही ट्रेड युनियन यांचा मोर्चा काढणार त्याला तुम्ही अर्बन नक्षलवाद म्हणणार का? एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या प्रश्नावरती लढा उभा केला त्याला तुम्ही नक्षलवाद म्हणणार का? किंवा शेतकऱ्यांनी इथला असणारा भाव मिळत नाही आणि त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला तर त्याच्यामध्ये आहे का? किंवा उद्या इथे असणारा जो याचा कायदा आहे मनी लेंडरचा त्या प्रमाणात कारवाई झाली पाहिजे ही मागणी घेऊन आल्यानंतर तुम्ही त्यांना असणारा अर्बन नक्षलवाद ठरवणार आहात का? नेमकं कोणाला तुम्ही अर्बन नक्षलवाद ठरवणार आहात? ज्याच्याकडे आर्म्स अँड ॲम्युनिशन आहे त्याला तुम्ही नक्षलवाद ठरवू शकता, कारण का तो या राज्याला जो आहे तो उलथून पाहून बघतोय, कायदेशीर मार्गाने नाही तर बेकायदेशीर मार्गाने. आता बेकायदेशीर मार्गाने म्हणजे बेकायदेशीर मार्गाने करायचं असेल तर हत्यारं घेऊनच करावी लागतील. तुम्हाला पहिल्यांदा असणारे यांच्याकडे हत्यारं आहेत की नाही हे पहिल्यांदा सिद्ध करावं लागेल. हत्यारं जी आहेत ती RSS वाल्यांकडे हत्यारं आहेत आणि त्यांनी पब्लिकली असणारं त्या ठिकाणी डिस्प्ले केलेली आहेत की ज्याचे असणारे फोटोग्राफर पण आहेत आणि काही असणारं हे इंटरनेटवरती सुद्धा असणारं मिळतात. त्यांना तुम्ही असणारं नक्षलवादाच्या कारवाई करणार आहात का? हा त्याच्यातला मोठा प्रश्न आहे. मी सगळ्या विरोधी पक्षांना आवाहन करणार आहे की सामान्यातला सामान्य माणूस एखाद्याने मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, त्याच्यानंतर नरेंद्र मोदी हे जे पूजा करताना दिसणारी व्यक्ती आहेत यांच्या विरोधात त्यांनी असणारा कोर्टामध्ये दाद मागितली की ह्यांना अर्बन नक्षलवाद म्हणून डिक्लेअर करा, तर सर्व राजकीय पक्षाने त्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने तुम्ही विरोधक आहात, नाही तर तोंड देखलेपणा तुम्ही फक्त दाखवलेला एवढंच फक्त त्याच्यामधलं होईल. म्हणजे दसऱ्याला जे शस्त्रपूजन होतंय मग हे शहरी नक्षलवादात तुमच्या मतानं? माझ्या मताप्रमाणे काय शेवटी असं आहे की कायद्याने असं म्हणता येतं की तुम्हाला पिस्तल आणि 302 अशी जी गन आहे या 2 गनचंच तुम्हाला लायसन्स मिळू शकतं. दुसऱ्या हत्याराचं तुम्हाला लायसन्स मिळतच नाही आणि ती जर तुम्ही बाळगत असाल तर ती बाळगणी इटसेल्फ म्हणजे ती बाळगणं हेच राज्याला उलथून टाकणं हा त्याचा अर्थ होतो.